नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते। आत्ताच 10वीची परीक्षा संपली माझ्या मुलाची आणि आम्ही आता सगळे चाललेलो आहे वाईला। तर वाईला आम्ही कुठे कुठे फिरतो ते तुम्ही पण वाई मांडर देवी तर कुठे कुठे फिरतो ते तुम्हाला दाखवतो। रेडी होऊन आता खाली आलेले आहे आणि आता गाडीची वाट बघतोय। माझे मिस्टर गेलेत गाडी आणायला, तर आम्ही आता निघालेलो आहे 2 दिवसासाठी वाईला। तर वाईमध्ये आता आम्ही काय काय कव्हर करतो ते बघूया। आम्ही आता पुण्याच्या एक्सप्रेस हायवेने चाललेलो आहे वाईला जायला। तर पुण्यावरून पुढे आता बघू कसं जायचं। तर आम्ही पनवेलवरून निघालेलो आहे, तर आम्हाला 3.5 ते 4 तास लागतील। तर पापा बसलेत वाचत। वाईची पिकनिक आमची अचानक आम्ही ठरवली आणि आता सकाळी आम्ही डायरेक्ट बॅग पॅक करून 10:30 नंतर निघालोय आणि आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केलाय। आता डायरेक्ट आम्ही 1:30 नंतर लंच करणार आहे आणि पनवेलवरून वाई 200 किलोमीटर आहे आणि आम्हाला जायला हार्डली 3.5 ते 4.25 तास लागतील। आता दुपारचे 1:30 वाजून गेलेत आणि आम्ही आता जेवायला चाललोय। इथेच कात्रजच्या पुढे आहे जय भवानी धाबा, तिथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं। जय भवानीला पप्पाला माहिती आहे। जय भवानी हॉटेल इकडे का बघ कुठे? हा इथेच कुठेतरी आहे। 1.6 किलोमीटर 1.6 किलोमीटर 1 मिनिट go जय भवानी। इथे आम्ही आता जेवायला आलोय जय भवानी हॉटेल। आम्ही मटन थाळी ऑर्डर केले, बाबांनी व्हेज केले। रुद्र पण मटन खाणार आहे। हे हॉटेल कात्रजच्या थोडं पुढे आहे। आम्ही 2-3 वेळा इथे येऊन गेलो। आता डिशाला दाखवते तुम्हाला कसं आहे ते। हे तुपाचं मटण असतं। भाकरी केवढी मोठी असते रुद्र दाखव भाकरी। हा एवढी मोठी भाकरी असते यांची। तुम्ही मागवले पाण्याची बॉटल? आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर आलोय। पूर्वी पण आम्ही इथे आलेलो, पण इथली क्वालिटी आणि रेट जरा ठीक होते, पण आता जरा त्यांनी रेट 400 रुपये थाली केलेलं आहे। त्यामुळे मी काय तुम्हाला इथलं जेवणाचं रेकमेंड नाही करणार। आता कुठे घ्यायचेत? थोडं खाली बघून जा, खराब होतील ना। थोडेसेच घ्या, पाव किलो। मग अंजीर घ्यायचंय। अंजीरवाली मावशीकडे अंजीर बघूया, गावठी अंजीर। कसे आहेत अंजीर? 7 रुपये। आमच्या गावाला लयच असतो जेजुरीला। जेजुरीची अंजीराची आणि अंजीराची नका बरं।
आता आम्ही निघालोय आणि इथून पुढे आम्हाला वाईला पोचायला 1.25 ते 1.5 तास लागेल, कारण इथून पुढे सगळा बऱ्यापैकी घाटाचाच रस्ता आहे. हा जो समोर ब्रिज वरून हायवे गेला हा पुढे साताऱ्याकडे जातो आणि हा जो खालून रस्ता चाललाय हा जातो वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर. आता आम्ही वाईसाठी इकडून टर्न घेतोय उजवीकडून. Continue for 12 kilometers. हा वाईचा रस्ता आहे. आम्ही आता वाई रोडला लागलोय आणि आता मला वाईमध्ये पोचायला अर्धा तास लागेल. वाईमध्ये एवढे राहण्याचे हॉटेल्स नाही आहेत मोठे मोठे, असे छोटे छोटे होमस्टे तुम्हाला मिळू शकतात, गेस्ट हाऊस वगैरे. पण वाईच्या बाहेर आहेत असे 2-4 हॉटेल ह्या रोडला. पण आम्ही वाईमध्येच एक होमस्टे बुक केलाय ऋतुगंध म्हणून आणि आम्ही आता तिथेच चाललोय. आज आम्हाला जायचंय संध्याकाळी मांढर देवीला आणि आता दुपारी खूप ऊन आहे म्हणून आम्ही आता रूमवर जाऊन थोडासा फ्रेश वगैरे होणार, थोडासा आराम करणार आणि 4 नंतर आम्ही निघणार आहे मांढर देवीला जायला. हा आहे आमचा आजचा होमस्टे ऋतुगंध बंगला म्हणून आणि याच्या फर्स्ट फ्लोअरला आज आम्ही राहणार आहे आणि ह्याची बुकिंग आम्ही booking.com वरून ऑनलाईन केलेली आहे निघालो तेव्हा सकाळी. आणि हा होमस्टे वाई एसटी स्टँड पासून खूपच जवळ आहे. हा हॉल आहे होमस्टेचा आणि हे बाहेर टेरेससाठी आहे. हा इकडे असा टेरेस आहे आणि ह्याचे चार्जेस पण एका दिवसाचे 2000 आहेत. त्याची गाडी इकडे पार्किंगला लावली. 5-6 जणांची फॅमिली असेल, त्यांना एकत्र राहायचं असेल त्यांच्यासाठी हे फार उत्तम सोय आहे. इकडे टॉयलेट बाथरूम आहे, एक किचन आहे, फ्रीज पण दिलाय ना, फ्रीज आहे. आणि हा आहे खूप मोठा असा बेडरूम आणि इथे 6 माणसं आरामशीर झोपू शकतात. आणि आता आम्ही फ्रेश होऊन घेतो कारण ऊन कमी झाल्यावर 4:30ला आम्हाला निघायचंय मांढर देवीला जायला. आता आम्ही निघालेलो आहे मांढर देवीला जायला आणि इथून आम्हाला मांढर देवीला जायला 45 मिनिटं लागतील. तर मी त्या मांढर देवीचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये टाकेन. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझे असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.